असून देखील त्यांना संघर्ष करावा लागतोय. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जातो असं ते म्हणतात. हे बघा, मराठा समाजाला कुणीही त्रास देऊ शकत नाही. आम्ही सुद्धा वेळोवेळी सांगत आहोत, गरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे. परंतु तुम्हाला जर ओबीसीतूनच हवं असेल, म्हणजे तुमचं टार्गेट आहे शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, त्या सर्वांनी जरांगीला रसद देऊन ते आंदोलन उभं केलं आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व, ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतलं अस्तित्व संपवण्यासाठी ओबीसींना ज्या 56,000 जागा मिळतात त्याच्यावर डोळा ठेवून, म्हणजे ओबीसींचा ग्रामपंचायत सदस्य झाला नाही पाहिजे, ओबीसींचा सरपंच झाला नाही पाहिजे, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष ह्या पदापासून ओबीसींना दूर ठेवण्यासाठी या सर्वांनी केलेलं मोठं षडयंत्र आहे. परंतु ओबीसी आता रस्त्यावर उतरलाय, ओबीसी जागा झालाय. ते षडयंत्र आम्ही निश्चित हाणून पाडू, न्यायालयाच्या माध्यमातून असून रस्त्याच्या लढाईच्या माध्यमातून. मात्र जे काही मागच्या काही वर्षांमध्ये जी परिस्थिती झालेली आहे, यामध्ये मराठा आणि ओबीसी हा संघर्ष नेमकं विकासाला मारक ठरत नाही. या संघर्षाचा आणि विकासाचा कुठलाही संबंध येत नाही. कारण की कुठलंही राज्य सरकार असेल, त्या राज्य सरकारला विकास करायचा असेल तर याचा आणि त्याचा काही संबंध येत नाही. आणि मराठा समाजाला पाहिजे त्या सवलती मिळतात. उलट ओबीसी याच्यामध्ये भरडला जातो ह्या वादामध्ये. ओबीसींच्या शिष्यवृत्ती मिळत नाही, ओबीसीच्या महाज्योती संस्थेला निधी नाही, मराठा समाजाच्या सारथीला भरघोस निधी आहे, त्यांच्या सारथीसाठी मोठमोठल्या म्हणजे टोलेजंग बिल्डिंग, करोडो रुपयाच्या बिल्डिंग उभ्या आहेत. ओबीसींच्या महाज्योतीसाठी ऑफिसेस किराय भाड्याने रूम घेऊन कुठेतरी जागा घेऊन तिथं सुरू येतं. आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 25,000 कोटी आणि ओबीसींना 5,000 कोटी. म्हणजे किती तफावत, 55% असणाऱ्या ओबीसीला 5,000 कोटी, 9% मराठ्यांना 25,000 कोटी. म्हणजे राज्य सरकारमध्ये मंत्री त्यांचे, आमदार जास्त त्यांचे, म्हणून सगळं त्यांना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना मिळतंय, पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून मिळतोय, परदेशात जाण्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती त्यांना लागू केल्या आहेत. आणि एवढं असताना शिक्षण ईडब्ल्यूएस मधून 8.5% आरक्षण घेतात काही मंडळी, त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाणपत्र काढलेले, एससीबीसी मधून सुद्धा घेत आहेत. आणि आता काही ओबीसी मध्ये घुसकाय. फक्त ओबीसी एससी एसटीना नेस्त नाबूद करण्याचा हा राज्यातील प्रस्थापित नेत्यांचा डाव आहे. परंतु तो आम्हाला सर्वांना एकत्र येऊन हाणून पाडायचा. आबा काय सांगाल, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी शरद पवारवर थेट आरोप केलेले आहेत. हे जे काही आंदोलन आहे हे त्यांनी घडवून आणलं, त्याच्यामध्ये रोहित पवारांचं देखील नाव घेते. काय सांगाल तुम्ही? ते आरोप नाहीत, ते सत्य आहे. आणि सत्य बोलल्यावर काही लोकांना त्रास होतच असतो. कारण शरद पवारांनी, लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवारांनी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि त्याच्यामध्ये सत्य आहे. कारण शरद पवारांच्या आदेशाने रोहित पवार असतील, राजेश टोपे असतील, यांनी जरांगे उपोषण सोडून पळून गेलेला पुन्हा त्या उपोषणस्थळी आणून बसवला. आणि जरांगेचं उपोषण मोठं करण्यासाठी शरद पवार स्वतः आंतरवाली सराटीत येऊन जरांगेला भेट दिली. आणि राजेश टोपे, शरद पवारांच्या आदेशाने राजेश टोपेंनी त्यांना भरघोस मदत करण्याचं काम केलं, ताकद दिली. आणि त्यातूनच जरांगेचं आंदोलन महाराष्ट्रभर मोठं झालं. आणि महाराष्ट्रभर आंदोलन मोठं झाल्याच्या नंतर पूर्ण ओबीसींचं राजकीय अस्तित्व, जे आज ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 56,000 जागा मिळतात, त्या आता पूर्ण संपुष्टात आल्यात. गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 5-25 कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत. म्हणजे एखाद्या गावात कुंभार समाजाचा, सुतार समाजाचा, लोहार समाजाचा, न्हावी समाजाचा, परीड समाजाचा, अशा मायक्रो ओबीसी मधला जर ग्रामपंचायत सदस्य होता, सरपंच होता, किंवा आता तुम्हाला इथून पुढे झालेला दिसणार नाही. आणि याचं पूर्ण हे पाप शरद पवारांच्या माथी मारणं गरजेचं आहे. कारण की शरद पवारांमुळे मायक्रो ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. आणि त्या शरद पवार ओबीसीचं राजकीय अस्तित्वाचे मारेकरी शरद पवार आहेत. आजपर्यंत लोक म्हणत आले शरद पवारांनी मंडल आयोगांची अंमलबजावणी करण्याचं काम केलं, परंतु शरद पवारांना ते करावं लागणार होतं. कारण की तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग लागू केला आणि ते कुठल्याही राज्याला लागू करावंच लागणार होतं. परंतु त्याचं श्रेय शरद पवारांनी घेतलं, ठीक आहे. परंतु श्रेय जरी घेतलं तर आज ओबीसीचं आरक्षण त्यांनी संपवण्याचा घाट घालायला नव्हता पाहिजे. परंतु जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी ओबीसीचं राजकीय अस्तित्व, विशेषतः मायक्रो ओबीसींचं अस्तित्व संपवलेलं आहे, ओबीसींची हत्या केलेली आहे. 1994 जे GR आहे तो आम्ही रद्द केलाय असं जरांगे पाटील म्हणतात. जरांगेला अक्कल आहे का? काय बोलतोय ते झालंय पागल.
हॉस्पिटलमध्ये पडून काहीतरी बराळायला लागलंय आणि त्याला भीती वाटायला लागली. जो 2 सप्टेंबरचा JR काढलाय त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत आणि आमची रस्त्यावरली लढाई सुरू आहे आणि आम्ही त्या लढाईमध्ये जिंकणार आहोत. न्यायालय आमच्या बाजूने निकाल देणार आहे, कारण की 4 वेळा न्यायालय असेल मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं की मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. मराठा समाज मागास नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मागास असलं तर तुम्हाला आरक्षण देता येतं. त्यामुळं जरांगेची आता तिळपापड होऊ लागलाय. जरांगेला वाटतंय मला कुठतरी पुन्हा सरकारने हुलकावणी दिली की काय, आणि आज सरकारने मला दिलं जरी असलं तर ओबीसी हे टिकून देणार नाहीत. त्यामुळे जरांगे आपटू घेण्याचं काम करतोय. जरांगे खरं तर पिसाळलेला आहे आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखं आता याच्यावर त्याच्यावर चावा घेण्याचं काम करत आहे. एक व्हिडिओ तुम्ही आता जो काही JR काढला त्या विरोधात कोर्टात जाणार आहात का, आणि जर त्याला जर चॅलेंज केलं कोणी तर जरांगे पाटील म्हणे की यापूर्वी जे काही जाती ओबीसी मध्ये घातलेल्या आहेत त्या पूर्ण जाती बाहेर काढण्याचं काम मी करेन. जरांगे काय हुकुमशाह आहे का राष्ट्रपती आहे? अरे दवाखान्यात पडलंय ना फुकटमध्ये आणि नवटंकीची करून वाकडा तिकडा होऊन बोलतोय काहीतरी. त्याला काय अधिकारी कोणाचं काय संपन्न? मागास जातींना आरक्षण देण्याचा मागासवर्ग आयोगाचा अधिकार आहे, तो राज्य सरकारचा असेल केंद्र सरकारचा अधिकारी. त्यातून त्या सगळ्या गोष्टी तपासून छोट्या मोठ्या जातींना आणि मागास जातींना आरक्षण दिले. परंतु मराठा कुठल्याही अँगलने मागास बसत नाही. तरी पण मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही. त्यांना मिळालं पाहिजे. त्यासाठी EWS सारखं 10% आरक्षण दिलं होतं, परंतु ह्या बिंडोक महाशयाच्या विरोधामुळं अक्षरशः 8.5% यांना त्या 10%पैकी 8.5% मिळणारं यांनी हातातून घालवलं. खरं तर मराठा समाजाने त्याला बुटाड्याने आणलं पाहिजे. आता SCBC सारखं सुद्धा 10% आरक्षण दिलंय, परंतु महाशय त्याच्यात सुद्धा समाधान नाही. महाशयाला फक्त जातीत तेढ निर्माण करून वाद निर्माण करून त्याला ओबीसीचं आरक्षण वरबडवून घेण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. जे काही ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलंय त्याला भुजबळच कारणीभूतच असं ते नेहमी म्हणतात. वा वा वा, संत आहेत जरांगे. म्हणजे भुजबळ आरक्षणासाठी लढताय, ओबीसीचं आरक्षण टिकण्यासाठी, आणि हा बेकारचोट ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी लढतोय. खरं तर आज चांगल्या मराठा समाजातील लोकांना याच्यासोबत 2-5% लोक मराठा राहिलेत, परंतु याच्या झुंडशाहीमुळे मराठा समाज सुद्धा समोर बोलायला तयार नाही. गावगाड्यामध्ये मराठा समाज आजपर्यंत सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज, ह्या लोकांमुळे अतिशय गावागावात भांडणं लागले. या सगळ्या ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न करणारा असेल, जातीत तेढ निर्माण करणारा असेल, गावागावात वाद निर्माण करण्याचं श्रेय कोणाला जात असत? या भिकार चोटाला जातं. परंतु ते काहीतरी दुसऱ्यालाच बोलायचं. वडेट्टीवार साहेबांवर आता गरळ ओकण्याचं काम सुरू केलं आणि आतापर्यंत म्हणत होता आम्ही कुणालाही मदत करत नाही, परंतु त्यांनी काल मान्य केलं की लोकसभेला त्यांनी शरद पवारांच्या आदेशानं महाविकास आघाडीला मदत केली. तो काल परवा बोलून गेला की आम्ही काँग्रेसला मतदान केलं लोकसभेला आणि तुम्हीच आमच्या विरोधात चालले का. म्हणजे त्याच्या पोटातलं ओठावर आलं, तर हे टप्प्याटप्प्याने सगळं पोटातलं ओठावर येईल आणि त्याचं पाप सगळं बाहेर येईल आणि त्यावेळेस त्याला कुठं पाळावं हे सुद्धा कळणार नाही. युवक असतात, मात्र हा आपल्याच जातीचा नाही म्हणून जाऊ द्या असं म्हणलं जातं आहे. पण त्याच्यावर जरांगे पाटील म्हणले की हे कुठंतरी मोडतोड करून काहीतरी दाखवलेलं आहे, तसं काही नाही. अरे त्या भिकारचोट जरांगेला कळायला पाहिजे. काही मी आमचं नाहीच म्हणतो. अक्षरशः जरांगीच्या झुंडशाहीमुळं, जरांगीच्या ह्या सगळ्या वक्तव्यामुळं, जरांगीच्या जातीवाचक बोलल्यामुळं बीडमध्ये अतिशय म्हणजे जातीवादी वातावरण निर्माण करण्याचं काम जरांगीने केलंय. समाजात तेढ निर्माण केलंय. सरळ त्या व्हिडिओमध्ये अरे ते वंजारडे आहेत म्हणे, त्याला जाऊ द्या म्हणे वाहून, असे ते लोक बोलतायत. आणि हा भिकारचोट पुन्हा काय म्हणतोय की आमचा काही संबंध नाही, माझी गाडी जाळली ते म्हणतो माझा संबंध नाही, आणि तो माणूस अगदी त्याच्या जवळ निघाला. बीड जाळलं ते म्हणतो माझा काही संबंध नाही, त्याच्या लोकांनी जमिनी हडप केल्या ते म्हणतो माझा संबंध नाही, त्याच्या जवळचा माणूस, त्याच्या लोकांनी वाळू मध्ये पकडल्या गेले ते म्हणतो माझा संबंध नाही. सगळे त्याचे लोक, त्याला फक्त नायवून पडायची. परंतु ती वेळ जवळ आलेली. आता लवकरच जरांगेचे सुद्धा मुसक्या राज्य सरकार आवळणार आहे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. जरांगेचे सर्व पुरावे राज्य सरकारकडे देऊ आणि जरांगेला बिनभाड्याच्या खोलीमध्ये टाकण्याचं काम करू. जरांगे पाटील वारंवार जे